नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकण कन्या ब्लॉग्समध्ये आणि हा आहे ब्लॉग नंबर 6। तर आत्ताच खूप मोठा पाऊस पडून गेला आहे आणि सगळीकडे चिखल झाला आहे आणि खूप चांगलं वातावरण देखील झालं आहे। हे बघा, सगळीकडे हिरवंगार झालं आहे। इथे पहिले काही माती होती सगळी, तिथे आता गवत उगवलं आहे आणि तुम्ही बघू शकता चिमण्या इथे चिवचिवाट चालू आहे, चिमण्यांचा खेळत आहेत त्या आणि खूप चांगलं वातावरण झालंय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे खूप लाजरची झाडं आहेत। हे बघा, त्यांना असं टच केलं की लगेच ते मिटतायत। त्यांना असं टच केलं की पहिले लहानपणी आम्ही खूप खेळायचो। तर मंडळी, जून महिना चालू होऊन 5 दिवस झाले आहेत आणि मे महिना संपलेला आहे आणि आता आंब्याचा सीझन देखील संपला आहे आणि आमच्या घराच्या जवळच एक झाड आहे आणि त्याचे आंबे आत्ता येत आहेत। तर पावसाच्या पाण्यामुळे त्याची टेस्ट अख्खी जाते आणि तुम्ही बघू शकता इथे केवढे आंबे आहेत आणि एवढे आंबे बघून मला राहवत नाही आहे, पण त्या पाण्यामुळे आंब्याची सगळी टेस्ट देखील गेली आहे। बघा, सगळे आंबे आता पिवळे पिवळे होत आलेत आणि ते पडले देखील आहेत। तर आता ते काढायला जमत पण नाहीये आणि तुम्ही बघू शकता इथे सीडी पण लावली आहे, तरी आम्हाला जमत नाहीये चढायला। झाड उभा आहे आणि एवढे आंबे बघून मला राहवत नाही, करायचं काय? तर तुम्ही प्लीज सांगा कमेंटमध्ये की आता हे आंबे खाऊ की नको खाऊ, कारण त्याची टेस्ट पूर्ण गेलेली आहे। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला एक गंमत दाखवते। इथे आमच्या घराच्या इथे एक वायर आहे, तिथे 2 चिमण्या बसल्यात। ते कधीपासून बसल्यात, हे बघा, ही वायर आहे तिथे घराच्या इथे, ते कधीपासून बसल्यात आणि ते काय विचार करत असते, कशात मग्न आहेत ते मी तुम्हाला दाखवते। तर हे चिमणे काय विचार करत असतील, ह्या दोघे जण काय बोलत असतील, तुम्हाला जर विचार असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा। आणि एवढ्या जवळ जाऊन सुद्धा हे चिमणे हलत नाहीत, म्हणजे भरपूर स्ट्रॉंग आहेत वाटतं। बघा, एवढ्या जवळ जाऊन सुद्धा हलत नाहीये। त्यांना पण कळतंय की मी त्यांची शूटिंग काढते। तर मित्रांनो, जसा कॅमेरा बंद केला तसंच ते चिमण्या दुसऱ्या वायरीवर जाऊन बसलेत आणि तुम्ही बघू शकता इथे हे खेळत आहेत आणि मला कळत नाही यांना वायर एवढी का आवडते, सारखे वायरीवर जाऊन बसतायत। 2 hours later. मित्रांनो, आता मी चाललो आहोत हॉटेलला। तर दिस इज माय लुक अँड तुम्हाला दाखवते आम्ही कुठल्या हॉटेलला चाललोय। सो लेट्स गो। तर मंडळी, आता मी चालले आणि मी आता गाडीत बसते। तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत स्वयंसिद्ध हॉटेलला आणि हे मुंबई गोवा हायवेच्या जवळच आहे, खेड तालुक्यात। आणि चला तर आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, इथे हॉटेलमध्ये स्वामी समर्थांचं छोटंसं अशी मूर्ती इथे ठेवली आहे आणि ते असे हे बांधलेले आहे। तर मित्रांनो, इथे झोपाळा आहे आणि ते किचन। तर मित्रांनो, आता आम्ही जात आहोत घरी परत आणि आजचा ब्लॉग
ब्लॉग मी इथेच संपवत आहे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब कोकण कन्याज ब्लॉग्स अँड बाय.